बॅकअप करून ठेवलंय ना, आता डबल फोटो काढायला हवाय. ह्यो अनेक नवीन विषय काय चला सांगतो मी तुम्हाला. तर काय विषय पब्लिक, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका वैयक्तिक फोटो आला. आता 1-1.5 आठवडा झाला आपण काय ब्लॉग टाकला नव्हता. कामाचा लोड जास्त असल्यामुळे आपण ब्लॉग टाकला नव्हता, पण रील आणि पोस्ट आपल्या डेली पडत होत्या. आज आपल्याला जायचं होतं बाहेर शूटला. मग काय रोहित सरांना बोलवून घेतलं. म्हणला आम्ही आलोय गावावरनं, आमच्यापाशी का गाडी का काय. तो विषय झाला. लेन्स राहिली म्हणून लेन्स लिहायला एकदा मी माघारी आलो. कुठं चाललोय काय विसरणार नाही, असं कवा होणारच नाही. आज जे शूट होतं ते होतं आपल्याला एंगेजमेंटचं. तिथनं डायरेक्ट आलो आम्ही रोहित सरच्या घरी. तिथनं डायरेक्ट आपण ना आपली टीम शूटला उशीर झालता म्हणून निघालो की लगेच. त्यात आपल्या गाडीच्या एका चाकात हवा कमी होती. म्हणलं बिन हवेची जर टायर पळवली तर टायर घासून झिजून जाते. तुम्हाला तर माहितीये उठलं का आपल्या मागे लपड असते काय ना काय. लोकेशन वर यायला आम्हाला उशीर झालता. जरा उशीर म्हणजे एवढा बी काय उशीर झाला नव्हता. विशाल सर गाडीवर आलतं त्यामुळे एवढ्या लवकर आलतं. नाहीतर तुम्ही म्हणचाल तो अजून बॅगा उतरतोय, विशाल सर पुढं कसं काय आला. रोहित सरने गिंबलला कॅमेरा लावून डायरेक्ट ब्राईडचं शूट घ्यायला चालू केलं की इकडे ब्राईडचं शूट घेतोय तोपर्यंत इकडे ग्रूमची पण एंट्री झाली. एंट्री घेतल्यानंतर ब्राईड अँड ग्रूम गेले चेंजिंगला. मग आम्ही बसलेलो, एंट्री घेऊन बसलेलो. तेवढ्यात अनुराग सर पण आलतं. नंतरचा ब्लॉग काय मी शूट केला नाही, पॅकअप करून आपलं सगळं झालतं. तेवढ्यात ब्राईडच्या भावाचा फोन आला आणि म्हणला ब्राईडचं सोलो शूट करायचंय. मग काय लगेच घेतला कॅमेरा काढून शूट केलं चालू. तुमच्यासोबत बी असं कधी झालंय का कमेंट करून नक्की सांगा. आणि असंच आपले नवनवीन ब्लॉग पाहण्यासाठी लाईक, फॉलो, शेअर, कमेंट सगळं करा.